या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः। आदल्या दिवशी गाणगापूर आणि अक्कलकोटचे दर्शन घेतल्यानंतर दुसऱ्या दिवशी वेळ होती तुळजापूर आणि पंढरपूर फिरण्याची। सोलापूर ते तुळजापूर हे अंतर 45 किलोमीटर असून अगदी आपण एका तासाभरातच तिथे पोहोचून जातो। रस्त्याची कंडिशन अगदीच छान असल्यामुळे काहीच ट्रॅफिकचे इश्यूज नसतात। त्याचबरोबर हा ऑफ सीझन असल्यामुळे आम्हाला अगदी छानरित्या तिथे पोहोचता आलं। महाराष्ट्रातल्या 3.5 शक्तिपीठांपैकी पहिले पूर्ण शक्तिपीठ म्हणजे तुळजापूरची तुळजाभवानी आई। तुळजाभवानी आईचा अभिषेक करण्यासाठीची वेळ ही सकाळी 9 पर्यंतचीच असते, त्यामुळे आम्ही तिकडे 8 वाजता पोचलो। अभिषेकाचं बुकिंग त्याचबरोबर स्पेशल दर्शनासाठी ऑनलाईन बुकिंग होतं। मंदिराकडे जाताना रस्त्याच्या दोन्ही बाजूला तुम्हाला वेगवेगळे स्टॉल्स दिसतील। हळदी कुंकू, मूर्त्या, फोटोज, प्रसादाचं सामान, ओटीचं सामान, त्याचबरोबर हार, फोटो अशा विविध प्रकारच्या गोष्टी इथे मिळतात। जिथे सगळ्या गाड्या थांबवल्या जातात तिथपासून हा मोठा जो द्वार तुम्हाला दिसत आहे याला राजे शहाजी महाद्वार असे म्हणतात। इथपर्यंत येण्यासाठी साधारण 2 ते 3 मिनिटं आपल्याला चालत यायला लागतात। याच महाद्वारातून भवानी आईच्या देवळात जाण्याची एंट्री आहे। पण सणावाराला आणि नवरात्रमध्ये जेव्हा खूप गर्दी असते तेव्हा इतरही रांगांच्या सोयी उपलब्ध केल्या जातात। महाद्वारातून आत आल्यानंतर साधारण काही पायऱ्या खाली उतरून 2 ते 3 मिनिटं चालल्यावर लागतं ते तुळजाभवानी आईचं मंदिर। पण मुख्य मंदिरात जाण्याआधी लागतो तो हा सरदार लिंबाळकर प्रवेशद्वार। याच प्रवेशद्वाराच्या डाव्या बाजूला आहे उजव्या सोंडेचा सिद्धिविनायक। बहुतेक वेळेला आपण जे गणपती पाहतो ते डाव्या सोंडेचे असतात, पण हा उजव्या सोंडेचा सिद्धिविनायक गणपती नवस्फूर्तीचा गणपती असल्याचं मानलं जातं। उजव्या सोंडेचे गणपती हे कडक मानले गेल्यामुळे ते खूप कमी आपल्याला दिसतात। गणपती बाप्पांचे दर्शन घेऊन आत आल्यावर आम्ही थेट गेलो ते तुळजाभवानी आईच्या गाभाऱ्यात। अर्थात मंदिराच्या आत पोचल्यानंतर काहीच आम्हाला शूट नाही करता आलं। ज्या तुळजापूरच्या तुळजाभवानी आईने शिवाजी महाराजांच्या मनगटात ताकद निर्माण केली आणि त्यांच्या तलवारीमध्ये गुप्त होऊन अविस्मरणीय असा इतिहास घडवला, तिला पाहता क्षणी अंगावर मात्र शहारे येतात। शिवाजी महाराजांची त्याचबरोबर संपूर्ण महाराष्ट्राची असलेली ही कुलदेवी हिचं दर्शन घेता आलं हे आमचं खरंच मोठं भाग्य। मंदिराच्या अगदी समोरच यज्ञकुंड आहे। इथे होम हवन त्याचबरोबर विविध छोट्या पूजा चालू होत्या। इच्छुक भाविकांना इथे पूजा करण्याची संधी दिली जाते। तिथल्या गुरुजींनी आम्हाला सांगितले की अफजल खान जेव्हा इथे आला होता तेव्हा तुळजाभवानी आईची मूर्ती याच भव्य पिंपळाच्या झाडाखाली लपवली गेली होती। मंदिराच्याच मागच्याच बाजूला आहेत बरीचशी मंदिरं। त्यातलं पहिलं मंदिर म्हणजे हे लक्ष्मी नरसिंह मंदिर। या मंदिराच्या बाजूला आहे श्री मल्हारी मार्तंडाचे मंदिर। त्यांच्या बाजूला आहे आदिशक्ती स्वरूप मातेचं मंदिर। मंदिराच्या मागच्या बाजूला आहे हा चिंतामणी दगड। याला चिंतामणी किंवा सुकनावती देखील म्हणतात। आपल्या मनातील प्रश्नांवर हा दगड कौल देतो, म्हणजेच उजव्या बाजूला फिरला तर होकार आणि डाव्या बाजूला फिरला तर नकार। 10 रुपये ह्याची शुल्क असून हा कौल घेण्यासाठी भाविक इथे खूप मोठ्या प्रमाणात गर्दी करतात। शिवाजी महाराज प्रवेशद्वाराच्या बाजूलाच आहे दत्तगुरूंचे मंदिर। तुळजाभवानी आईने परिधान केलेल्या साड्या इथे प्रसाद म्हणून काही रुपयांमध्ये मिळतात। मंदिराच्या बाहेर आल्यानंतर आहे तुळजाभवानी आईचा मोठा फोटो, जिथे आरतीचे ताट उपलब्ध असते आणि आपल्याला तिथे आरती करता येते। त्याचबरोबर बाजूच्या स्क्रीनवर तुळजाभवानी आईचे लाईव्ह दर्शन आपल्याला घेता येते। अभिषेकानंतर तुळजाभवानी आईचा शृंगार करण्यासाठी संपूर्ण 1 तास लागतो। डोक्यावर सोन्याचं मुकुट, कपाळी हळदीचा मळवट, त्यावर कुंकू, नाकात नथ, गळ्यात सोन्याचे दागिने आणि हिरवीगार पैठणी नेसून चांदीच्या सिंहासनावर विराजमान झालेली तुळजापूरची तुळजाभवानी आई हिला बघून काही मनच भरत नव्हतं।